जर मंडळी सकाळी सकाळी आपण जर हा एक लाडू खाल्ला ना तर पोटभरीचा होऊन जातो, आपली भूक मिटून जाते. असेच आपण चविष्ट आणि पौष्टिक लागणारे गुळ शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी आज बनवणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह आणि शेअर नक्की करा. मी येथे 3 वाट्या शेंगदाणे घेतले आहेत. ते चांगले गॅसवर मीडियम गॅसवर चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. जर आपण मंडळी शेंगदाणे जर चांगले भाजले ना तर आपले लाडू काही काळ टिकतात आणि चवीला पण चविष्ट लागतात. नंतर शेंगदाणे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. बारीक केलेल्या शेंगदाण्याचा कुटा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आपण 3 वाट्या शेंगदाण्यासाठी 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये काही पेंडखजूर ॲड केली आहे आणि ते सर्व जिन्नस मिक्स करून तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे. तर बघा तर मंडळी, मी इथे सर्व लाडू तयार करून घेतले आहेत. तुम्ही एकदा तुमच्या घरी एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. ही खायला पण चविष्ट आणि शरीराला पण पौष्टिक असते. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.